कुठं चालली काजी ना? तर इथं स्वयंपाक व्हायचा आहे, सडा सारवण व्हायचा आहे, भांडे पडले आहे. लागलं तिचं. झालं जनरेटर सुरू. तू आहे ना कर्ण मग सांगतो कोणाले? या वयात जमते का बाई मले? तोंडाले कसं जमलं त्यावाल्या मार दिवस नाही निघला कचकच 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 लावून देतो आपली तर किरकी. काहीच तर नाही म्हणलं बाई मी तुले. का बोलली मी? कायले बोलतं बा तिले? पहिलीच ते म्हणते अर्धी नाही ठेवली म्हणून. माय बुडा बी मलाच बोलते. माय टर आम्ही आमच्या सासू सासऱ्या समोर तोंड नाही उघडो आणि आजकालच्या सुना तोंडाले झोमते साल्या. हो तू काही म्हणतोस कुठं मला? पुरा 10 मिनिटाचा व्हिडिओचा ठेका मी नसता घेतलाय. तुला जा नाही करत इथं मलाच चुप राहा लागते. हो तेच म्हणून राहिली चुपचाप बसत जा खात जा. भेटते ते मस्त धंदे नको करू. काहीच तर नाही भेटलं बाई सकाळपासून. तेच म्हणून राहिली. एनिवेज आपल्या हातात बनवून घे आणि खाऊन घे. द्या बाबा बुडी बनवते ब्रेकफास्ट खाऊन घ्या चांगला रगडून घ्या हिच्या. नाही बाई मा डोसकं दुखून राहिलं. मी ना कुठे जायचं नाव घेतलं का तू आता पोटातच येते. हे दुखते गाण दुखते डोकं दुखते आहे ना. फक्त तोंडाला जोमाच्या की चर्चा नाही दुखत तावलं काही. अरे बापरे घाड तडकून राहिलं. माय मरतो मी आज. संग पाहिजे खडगेची. आता मजाकच घेतो बया. का म्हणते आई तुम्ही चालता का? हो चाल ना. किती किलोकडे घेऊ? झाली तर ना जा मग आता पुरासाठी काही बनवून घे खाल्ले त्याले. माय मा छाता दुखून राहिला आता. ठणकून राहिला. आता छाता दुखायला लागला तिच्या. आई इथं झोपा बरं सरक्या. काऊन बाई? काही नाही तुमच्या छातीवर लाद देतो म्हणलं. दुखून राहिली ना बाई वेटची. अगे माय वाचली. कुठे चालली वा आई तू? थायलंड. का? थलांडले चालली. अबे डेंगू थायलंडले म्हणताय ते. एवढे पैसे आले कुठून तुझ्या जोड? विदेश घुमायला चालली तू? अबे मामाच्या घरी चालली ना. आताच तर गेलती मायच्या घरी. काय तिथं सदय सदय. तेच तर म्हणलं आता रोरी बोलली काऊन नाही तू? खोपलं ना तुले. ती पोरगी रोजची असते मी तुला काय म्हणतो? आता कप भरायच्या आयले येते ते. हो कब्बराच्या आईले मायबाप नाही आहे ना. बरं आहे इथंच आहे म्हणून दरदरवाला घरात. नाही हो बाई तिला तर दूर दूरचे रिश्ते होते. पण मॅच म्हणलं आपल्या नजरेसमोर लेकरू राहायला पाहिजे म्हणून इथंच दिली. दूर दूर राहते ते वासाड. ह्या घराची गांड्या सोडत ते घराबाई तर घुमत राहते. सांगून राहिली दूर दूर. ते अवदसा दूरच्या आहे ना का जवळ ज्यानं हुंगली नसती तिले. तो बराच भेटून गेला पागल. वन हिंटे त्याच्या संग हिंटे देऊन दिली त्याच्या मस्तकी मारून तुम्ही तिले. म्हणून ते येऊन धसती तर घरामध्ये. ती सांगून राहिली मिले दूर दूर के. आता जेवण पाहून घे फिरत असून ते घराच्या भोवताल. खरी बोलली हो आई तू. वास येऊन चालली. हाय का दादा घरी? अरे आली बाई. बस बस आली बापा. बस. पाय अवदसा वारा घरात. का वहिनी मलाच आठवण करत होते वाटते. माझीच गोष्ट चालू होती आहे ना. हो तुमचीच तर गोष्ट चालू होती. तुम्ही आला नाही आला पहिलेच वाज घरात येते ना आमच्यावाल्या. आत्या मला एक नाही समजत. तू असं चपला काऊन घालतो वा? आता एक तर बापाची वय आणि एक मामाजीची वय. बाई तू यापाशी नसन तर माया घेऊन जाऊ आहे ना. तू याचं मागच्या हप्त्यात नेलते ना. कुठे आता मग घालत जा ना. त्या ठेवल्या कपाडात. हाय तर वापरून घेतो म्हणलं. का झालं याले? पाहिली केवढ्या जुक्तीची आहे ते पाहून घे. नाही हो वहिनी अशी गोष्ट नाही आहे. आता म्हणलं एक चप्पल नाही का याच्या मामाजीची तुटून गेली. मग एक का फेकू म्हणलं. हो यायची बी चप्पल एका कुत्रीने नेली मागच्या हप्त्यामध्ये. आई ते काळी चप्पल तर बाबाची दिसत आहे. नाही हे तर अशीच माझ्या दारात पडली होती. हो सगळ्या गल्लीतले कुत्रे तिने आपल्या हिताचे करून ठेवले आहे ना. कुत्र्याची बॉस आहे ना ते. आता का कुत्र्याला शिकवण का बाई मी? जाना उठ ना अंग धु ना. काही तर बदबद वास येऊन राहिला सारा घरामध्ये वासाड करून ठेवला. जाय अंग धु. वर्षभराची एक एक साडी गुंटा अंगाला येतो. निरी तेच 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 कारी होऊन गेली भंगार. आता म्हणलं का साबणीचा फेस वाया घालवायचा. चिकट भावकाची. तू ह्या घरात येतं काय रे 4 वेळा? तू मला हे सांग ह्या घरात न येण्यासाठी तू इथून का घेशील? सारं देतो मी तुले. का पाहिजे? बुढा. का म्हणलं? खबरदार बुड्याचं नाव घेतलं तर बुड्यावर फक्त काय मापेक्षा तू बोललीच बिचार. त्या संग लग्न करून पस्तावून राहिलो मी. जिंदगी झण करून ठेवली माऊलीवाली मीनं. पहिले का बॉक्स नव्हता? हो त्या दिवशी माझा चष्मा तुटला होता ना. ह्या यानं तोडला होता. लहान होता ना या. मी होतो बाबा तेव्हा. मी होतो. हो मला लोक सांगू मी जे म्हणून टिकली नाही तिच्या वासापाई दुसरी मरून गेली असती. का सांगू दादा तुले मी आता? हे मुली लग्न झालं तेव्हापासून मावर अत्याचार करून राहिली करत आली. इरुदी संपली मीठ संपलं शेंगा संपलं लग्न संपलं. का सांगू तुले मी? लाईट बिल सारं लावलं तिनं मले. मशीन काढली लाईट बिल काढलं सरं काढलं.
खायची तर खाल्लं मावलावाला खायला नाही दे मले इस्त्यावर माझं दिलं टुंडू 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 मले या बुडा दिवसभर रांधो मी 20-20 पोया खाईया दिवसभरातून इरभर रांधा पाणीच चालले अर्धी नाही ठेवली मला आणली त्यापासून आणि हे तू येतो काम पडले ना एका कामाला आसरा नाही करे मला सारा गाव हिंडे गाव चोरूने आणि आता इथे येऊन बसते वासळ बोकाची आणि हे ताबा कमी नाही होता भल्ला बदमाश होता एक नंबरचा रपरपा मारून घेतला मला हे बुडा बुडी कान भरेन त्याच्यावाले दर मारे दादा मले का सांगू तुले उगाच मी दरारा पैदा केला म्हणतो तपला दबदबायचा हो का बाई? एवढं तर नाही केलं हो मी ना जेवढं तू मावर करून राहिली. हे अशी बोले मग मी बोलले म्हणजे टोन दिसते मावलं तुले करा लागते वहिनी जिंदगी भर. तू गेलीस नाही का तुले नाही लागली आहे जिंदगी आहे ना तुले नाहीये फक्त लोकांच्या जिंदग्या बरबाद करतो. आता माघारी हायच कोण नवऱ्याला मी गिनत नाही सासू सासऱ्याला वाढून फेकत पोट्टा आहे तर ते शाळेत जाते आणि तू गाव हिंट मला जिंदगी सांगून राहिली तर माझ घरात येऊन घुसतं का लोकांची दारू पुसतं अशीच. आता एकटाच भाऊ आहे म्हणून येतो 4 राहिली असती तर 4घाच्याही घरी गेली असती म्हणजे हिंडतच राहिली असती हाय ना. तू रांधा पाणी काही करतो की मग 5 वाजता उठतो सडा सारवण करतो रांधा पाणी करतो ना पोट्टेला शाळेत पाठवतो मग गाव हिंडतो रानगाय चरतो मला गावात वनवन. कशी आहे बाबा तब्येत? काही नाही हो बाई जराशी उलटी हागवण लागली ती पोट बी लय दुखत आहे. चला मग माघारी इथं का सोय होती का तुमची चला. नाही हो बाई कुठे येणं होते ह्या वयात. ऑटो आणतो ना बाबा चला ना. नाही राहू दे बाई टेम्पो पाहून राहिला. चलो बाई मी येतो काय जीवाला हाबाक हाबाक करतो ह्या वयात मी येतो जिथं जिथं काय लग्न आहे का तुझं जिथं बस चुपचाप जाणे गे जाणे पुढे आपल्या पोरच्या घरी जाणं 2-4 दिवस राहायचो खाऊन पिणे चांगली काय चारते ती पोरगी सारा वासारा नाही चारला तुले तो जा कुठं वहिनी माहीत तर सोयला लागत तिला कुठं वागू राहू द्या. वागायचं काय तू हिंड तिलाही हिंडतो वनवन लग कर जात असे दोघे बी मायले की काहीच त्या लायकीच्या ना. का दादा मग का घेऊन दिलं तर मावशीने गेली तर तू न का घेऊन दिलं तू सांग ना त्याला विचारून राहिली तर. हे घेऊन दिलं वा आत्या दाखव. कलरही गेला याचा तर या का आणला झलझल पालो बापचो दे 1 रुपयाचा आसरा पासरा नाही आम्हाला मा पोराला मा बहिणी शॉर्ट घेऊन दिला ते टर्कन फालली तू ना सरम नाही वाटली तुला जरासी 1 रुपयाचा घेऊन देत मा पोराले आता होईस पण तू न माझे कपडे पडले आता तू माझे कपडे घेऊन दे आता तू घेऊन दे मला ते शर्ट. का कपडे करता आणशीला का याला शिवून देतो काय झालं याला हेच तर चांगला आहे 1 नंबर. ठेव बाजूले बिलकुल घालायचं नाही हात नको लावतीले वासाळीच्या याले फाडून दिलेलं का झालं. तुमच्या वापरीत नसेल तर मग मा पोरासाठी नेऊ का पाय तुझी बहीण फुकती काय तिच्यावर भिडत राहतो गरीब आहे बिचारी. काही गरीब नाही आहे 4 छोटा 1 नंबरची 2 एकर वावर घेतलं तरी म्हणतं का काहीच नाहीये. पाय ना तिच्या अंगावर कारी साडी अंगाले पाडणारात महिना 2 महिने हा तिच्या चपला पाय तिच्या डोक्याले कंगवा नाही दर वारा घरात नसते सरम आम्हाला कोणी येते आमच्या घरी याने जाणवालं आणि वंगार घरात घुसून गेली वनवागुड तावानी का मटकत जाईन थे अहो तर अंग तर धुवावती ना नाली झोपते का घरात झोपते तर माहिती सर घरात वास होते त्या केसावर फुग्यातल्या बायासारखी दिसते ते 1 नंबरची. आता माझ्या भावाची कमाई म्हणून हिच्या चेहऱ्यावर पाणी आहे या देते मला ह्या बुडा तरी बिचारा पेन्शन आणते बुडी तरी 1500 रुपये महिना आणते माया तरी 1500 महिना येते तुला ते एकदम मोडमाड करतो ती बहीण सांगते मला चेहऱ्यावर पाणी आहे म्हणून मावल्या काऊन आई बाबाला मोडमार करता अपंगाचा महिना इन नाही झाला सरकार सुधारवण्याचा काही फायदा नाहीये मोडमाड करतो म्हणून ते मी पुरा का बापा मायसून दानव आहे दानव खचकन भचकन तोडून मोडून मोड माळ खली आहे पुरा साऱ्यावर भारी. का म्हणलं बुडी तू ना काय नाही हो बाई तुला काय म्हणू शकतो का मी जेवली का तू जेवली नसेल तर जेवून घे जा. वहिनी मी काय म्हणतो मा घरचे नाही का बुडाबुडी चालले तीर्थाले आणि पोट्टा चालला ट्रिपले तर येतो म्हणलं 2-4 दिवसासाठी इथं. हो ये ना इथं जेवून हसणं काऊन हात पाय नाही तुले ढोंगणात गेले करून खाता नाही काही चारू का तुला मी आता बसून गेली आहे इथं छातीवर मावल्या येऊन 2-4 दिवसासाठी येऊ हात जसे काही मोडले. आता का सिलेंडरचा नाश करू पहिले सासू सासरे बमालते सिलेंडर एवढ्या दिवस चालते म्हणून म्हणलं येतो म्हणलं. हो सिलेंडरला पॅक करून ठेवणं पुरा म्हणजे वायाच नाही गेलं पाहिजे चुलही वर कर घाल काढ्यानं कर मला का सांगतो. आता का चुली बांधी फुकू तर अशी हालत झाली फेफडे नाही राहिले मावले. गरिबी पाहिजे त्याची कशी गरिबी दाखवते देता का 2 एकर वावर मग जाऊ दे मी माझ घरी करून खाईन. आता 2 एकर वावर देणं परवडते का 2 पोळ्यासाठी करून खाणं नाही परवडन मला. मग किती दिवसात शाट दे इकडे शाट कुठून चालली ठेव
चिनाल बडगी